धाराशिव जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय। पक्षप्रवेश सुरू आहेत। काल तुळजापूरमध्ये भाजपमध्ये काही पक्षप्रवेश झाले। दादा, काल भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला, तुळजापूरमधले काही ड्रग्स प्रकरणातले लोक होते, काय वाटतं तुम्हाला हे सगळं? कसं असतं, एखाद्यानं कमरचं सोडून जर डोक्याला बांधायचं ठरविलं तर काय होतंय, मला वाटतं हे ह्या पक्षप्रवेशावरनं दिसतंय। आणि तुळजापूर शहरातील सगळ्या नागरिकांच्या पण हे लक्षात आलं असेल की नेमकं ह्याच्या पाठीमागं कोण होतं, ह्याला कुणाचा राजश्रय होता आणि कोणाच्या आशीर्वादानं ड्रग्स सारखं व्यसन आणि त्या व्यसनाच्या माध्यमातून आपली पुढची पिढी अक्षरशः बर्बाद करायचं षडयंत्र होतं की आता तुळजापूर वासियांच्या लक्षात आलं असेल। आणि अशा पद्धतीनं सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या माणसांनी जर अशा गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असणाऱ्या लोकांना जर राजकीय प्रवेश आणि राजाश्रय द्यायचा निर्णय घेतला असेल तर आता तुळजापूर मधल्या जनतेला माझं नम्र निवेदन आहे आणि आव्हानही आहे की अशा लोकांना खड्यासारखं उचलून बाजूला फेकणं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलाय तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बजवावा आणि अशी लोक खड्यासारखी उचलून बाजूला करावी। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। काय चौकशी? कारण राणा पाटलांना वाटतं त्यांची असली भारी वॉशिंग मशीन आहे की घोटाळ्याचे आरोप असणारी लोक, जे की भ्रष्टाचाराचे आरोप असणारी लोक हे भारतीय जनता पार्टीचा आधी आरोप करते, त्यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमेरा लावते आणि जसे ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते होतात तसं सगळे त्यांची पाप ही धुवून निघतात, असा काहीसा समज आहे। आणि मला वाटतंय की ह्या गोष्टी सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येत असतात। आता सर्वसामान्य जनतेची ही जबाबदारी आहे की अशा मंडळींना किंवा अशा वागण्याला धडा शिकवणं ही आता आपली जबाबदारी आहे आणि ते आपण चोख पार पाडाल ह्याचा मला विश्वास आहे। तुम्ही काय मागणी कराल चौकशी? आम्ही मागणी करून करून अक्षरशः मी किती पत्र दिले, मी असेल, आमदार कैलास पाटील असतील, आमदार प्रवीण स्वामी असतील, आम्ही कित्येक पत्र त्यांना ह्या प्रकरणातले दिले। आम्ही स्वतः भेटून त्यांना सांगितलं की बाबा हा राजकीय विषय नाही आहे, हा सामाजिक विषय आहे आणि अशा सामाजिक विषयामध्ये जी लोक ह्याच्यामध्ये गुंतलेली आहेत त्या सगळ्या लोकांचा पर्दाफाश करून त्यांना शासन करणं, त्यांना गजाआड ठेवणं, त्यांना समाजापासून बाजूला ठेवणं गरजेचं आहे। हे सांगितल्याच्या नंतर सुद्धा जर त्याचा उदो स्वतः महसूल मंत्री येऊन हित करत असतील आणि त्यांच्या हाते सत्कार त्यांचा केला जात असेल, सन्मान केला जात असेल, मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट कुठली असू शकत नाही। ह्याच्यातनं मला वाटतंय की कशा पद्धतीचं काम चालू आहे हे लोकांच्या लक्षात आलंय आणि लोक निश्चितपणे अतिशय प्रामाणिक असतात, लोक अतिशय हुशार असतात, लोकांना सगळं लक्षात येतंय। फक्त आपल्या डोक्यात जी सत्तेची आणि पैशाची मस्ती गेलेली असती ती मस्ती लोक ह्या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चित उतरवतील। धन्यवाद। एकंदरीतच भाजपामध्ये जी काही तुळजापूरमधून पक्षप्रवेश झाले ड्रग्स प्रकरणातील कार्यकर्त्यांचे, त्या संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।